नाही तीळ, नाही खोबरे किंवा नाही कोणतेच वाटण. तर एवढे चमचमीत हे मसालेदार अंडी बनवली तर कशी? तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर जर नवीन असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून सपोर्ट करा. इथं मी सुरुवातीला काय केलेलं आहे, 4 अंडी उकडून घेतलेले आहेत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 2 कांदे चिरून घ्यायचे आहेत. मीडियम साईजचे मी 2 कांदे इथं वापरलेले आहेत. आणि त्यानंतर आपल्याला एक मोठा टोमॅटो यामध्ये घालून घ्यायचा आहे. बारीक चिरून मी एक मोठा टोमॅटो घालून घेतलेला आहे. आणि त्यानंतर थोडंसं आलं घालून घेतलेलं आहे आणि एक 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत. त्यानंतर एक मिरची अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे आणि शेवटी थोडीशी कोथिंबीर घालून आपल्याला याची पेस्ट बनवायची आहे. आपण या पेस्टमध्येच हे अगदी चमचमीत मसालेदार अंडी बनवणार आहोत. यामध्ये कोणतंही तीळ खोबऱ्याचं अजिबात वाटण आपण केलेलं नाही. तर गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई चांगली गरम झालेली आहे आणि आता यामध्ये एक मोठे मी 2 ते 3 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. तेल गरम झाले की यामध्ये एक अर्धा चमचा जिरे आणि एक तमालपत्र घालून घ्यायचं. आणि त्यानंतर आपण जे आता कांदा टोमॅटोची जी पेस्ट बनवली ती पेस्ट आपण या तेलामध्येच डायरेक्ट घालून घेणार आहे. आपण इथं कोणतंच बाकीचं साहित्य वापरणार नाही किंवा वाटण कोणतंही वापरणार नाही. फक्त ही पेस्ट आपण यामध्ये घालून घ्यायची. आता याच्यासोबतच एक चमचाभर आपण कसुरी मेथी देखील घालून घ्यायची आणि याला छान मिक्स करायचं. यामुळे कसुरी मेथीमुळे काय होतं की याला फ्लेवर छान येतो. त्यामुळे कसुरी मेथी थोडीशी यामध्ये घालून घ्यायची. आता याला एक तेल सुटेपर्यंत एक 2 मिनिट लो गॅसवर आपल्याला असंच हे मसाला छान भाजून घ्यायचा आहे. आता त्यानंतर चवीसाठी इथं मी एक 2 चमचे तिखट घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर 1 चमचा धने पावडर घेतलेले आहे आणि अर्धा चमचा जिरे पावडर घालून घेतलेले आहे आणि एक अर्धा चमचा गरम मसाला यामध्ये घालून घेतलेला आहे आणि पुन्हा याला छान असं मिक्स करून घ्यायचं. या मसाल्याला आपल्या तेल सुटेपर्यंत आपल्याला हे छान असं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. लो गॅसवर हा मसाला आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर चवीसाठी थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा याला छान मिक्स करून घ्यायचं. आणि आता अगदी मी एक अर्धी वाटी पाणी घालून घेणार आहे. मिक्सरच्या भांड्यामध्येच मी पाणी घालून घेणार आहे जेणेकरून मसाला आपला हा थोडासा शिजला पाहिजे म्हणून मी याला थोडंसं यामध्ये पाणी घालून घेणार आहे. आणि याला झाकण लावून एक 5 मिनिट लो गॅसवर आपण असंच हे ठेवून द्यायचं. आता एक 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकताय की आपला मसाला हा छान भाजलेला आहे आणि तेल हे मसाल्याच्या साईडला असं झालेलं आहे. आता पुन्हा याला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये आपण गरजेनुसार पाणी ॲड करून घ्यायचं. जशा पद्धतीने तुम्हाला ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार यामध्ये तुम्ही पाणी ॲड करून घ्यायचं. मी अशा पद्धतीने याची कन्सिस्टन्सी केलेली आहे आणि त्यानंतर या ग्रेव्हीला आपण छान अशी उकळी आणायची. आता उकळी आल्यानंतर इथं मी आता गॅस बंद करणार आहे. आपली ही ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता एका प्लेटमध्ये मी अशा पद्धतीने अंडी कट करून घेतलेले आहेत आणि आता याच्यावर आपण ही बनवलेली मसाला किंवा ही ग्रेव्ही जी बनवली ती याच्यावरती आपल्याला घालून घ्यायची. इथं अशा पद्धतीनं मी ही सगळी ग्रेव्ही घालून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपली ही झटपट अशी कोणताही वाटण किंवा मसाला न करता ही आपली झटपट चमचमीत मसालेदार अंडी तयार झालेली आहेत. तर तुम्ही बघू शकताय कोणतंही वाटण वगैरे काही केलेलं नाही. फक्त 2 कांदा आणि 1 टोमॅटोमध्ये ही रेसिपी बनवलेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब नक्की करा.